श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत कुरकुरीत बोंबील। तर त्यासाठी साहित्य मी ते तुम्हाला दिलेलं आहे। सुके बोंबील घ्यायचे, बारीक जाड घेऊ नका आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे, साफ करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे आहे। तेल चांगलं तापून झाल्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला तळून घ्यायचे। तेल चांगलं तापून घ्या आधी, नंतर त्यामध्ये तळून घ्या। तर अशा प्रकारे सगळे बोंबील मी तळून घेणार आहे। तुम्ही नुसते असेच तळून खाऊ शकता, खूप छान लागतात, लहान मुलांना देखील खूप आवडतात। इथे मी सगळे बोंबील तळून घेणार आहे। सारखं परतत राहायचं आहे, कारण बोंबील करपतील। इथे बोंबील तळून झालेलं आहे, तर ते मी टिश्यू पेपरवर काढून घेते। इथे बोंबील तळून झालेले आहेत। तर त्याचकडे थोडं तेल आहे, त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या आपल्याला ठेचून टाकायच्या आहेत। छान अशा परतून घ्यायच्या आहेत। थोड्याशा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। इथे बारीक चिरलेला मी कांदा टाकते। कच्चा असला तरी चालेल, पूर्ण शिजवायचा नाही आहे। आता ह्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, आवडीप्रमाणे आपल्या तिखट टाकायचं आहे। इथे मी थोडंसं तिखट टाकत आहे। थोडासा कांदा लसूण घाटी मसाला असतो ना, तो मी थोडासा टाकत आहे। घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे बोंबील तळले होते ना, ते टाकायचे आहेत। जेव्हा काही सुचत नाही काय करावं नॉनव्हेजच्या दिवशी, तर नक्की रेसिपी करून पहा, नक्की आवडेल तुम्हाला। 2 चपात्या देखील जास्तच जातील, भाकरी बरोबर तर खूप छान लागतं। तर सुके बोंबील आपले जे तळले होते ते टाकून परतून घ्यायचे आहे। आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही। तर वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकते बारीक चिरून। तर परतून अशा प्रकारे रेसिपी आपली रेडी झाली आहे। तुम्ही बोंबील आधी तळून ठेवू शकता, तुम्हाला वाटलं तेव्हा करू शकता। तर इथे झाली आहे रेसिपी, तुम्ही पाहू शकता, खूप छान लागते, नक्की ट्राय करा। तर ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल